नमस्कार बहिणींनो, माझ्या जुगाड्याच्या व्हिडिओमध्ये माझ्या सगळ्या बहिणींचं परत एकदा स्वागत। तर आज मी स्पेशल माझ्या बहिणींसाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे, कारण की हा व्हिडिओ पासून आहे ना फक्त बहिणींचा फायदा आहे। त्यामुळे मी बहिणींसाठी माझा व्हिडिओ घेऊन आलेले आणि बहिणींना हा व्हिडिओ पूर्ण बघावा ही माझी अपेक्षा आहे, कारण की हा व्हिडिओ पूर्ण बघितला तरच तुम्हाला कळणार आहे मी व्हिडिओमध्ये काय सांगते। आज जी आपण वस्तू तयार करणार आहे ती कशासाठी उपयोगी आहे, कशी लावायची, कधी लावली पाहिजे, किती दिवस लावली पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तर मी आज व्हिडिओ जो घेऊन आले तो विषय असा आहे की आपल्या डोक्यातला कोंडा, कोणच्या बहिणींना आहे ना थंडीत कोंडा होतो। म्हणजे थंडी सुटली आता तुम्हाला माहिती थंडीचा सीजन आहे, तर थंडीत आहे ना कोंडा तयार होतो। आणि काय बहिणींना 12 महिने कोंडा असतो। 12 महिने म्हणजे कोणताही ऋतू असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा, कोणताही ऋतू असो, कोंडा तयार असतो डोक्यात त्यांच्या। आणि काय बहिणीला फक्त थंडीतच कोंडा तयार होतो। तर थंडीतच कोंडा का तयार होतो, कारण की ना आपली स्किन नाही, त्वचा म्हणजे डोक्यातली जी त्वचा असते ती कोरडी पडायला चालू होती आणि ती कोरडी पडल्याच्या नंतर मग आपल्या डोक्यात कोंडा तयार होतो। जे आता आपण तुम्हाला माहितीच असतं थंडीत आपला चेहरा उलतो, आपले हात उलटतात आणि आपले हात चेहरा, ज्या महिलांची अशी कोरडी त्वचा आहे, कोणाकोणाची तेलकटे त्यांची जास्त उलत नाही थंडीत, पण ज्या बहिणींची कोरडी त्वचा असते ना त्यांची तर बघा थंडी चालू झाली तर त्वचा उलायला चालू होती। तर तसाच प्रकार असतात डोक्यातला पण। ज्या बहिणींना थंडीतच फक्त कोंडा होतो ना, ती कोंडा असली त्वचा आहे ना आपली कोरडी पडती आणि ती कोरडी पडल्याच्या नंतर बारीक सालपट तयार होतं आणि ती डोक्यात असं साठून राहतं। म्हणजे असा थर, बारक्या लेकरांना टाव भरल्या बघा कशी थर साठून राहते मेणीची, ती मेणी म्हणतात तेलाची मेणी साठती। हा तसाच प्रकार आहे, थंडीत आहे ना आपली त्वचा ही कोरडी होती आणि त्याची असं मेणासारखं चिटकून ती त्वचा असा कोंडा तयार होतो त्याचा। आणि ती कोंडा आहे ना डोक्यात प्रमाणाच्या बाहेर खाजवत असतो आणि खाजून नुसता ग बसत नाही, तर आपल्या केस गळतीला सुद्धा कोंडाच कारणीभूत असतो। कोंड्यापासूनच आपले केस गळती चालू होते। काय महिलांना, बरेच महिलांना ही अनुभव सुद्धा आला असेल की ज्या टायमिंगला आपल्या डोक्यात कोंडा असतो त्या टायमिंगला आपले केस लय गळतात। तर ते कशासाठी गळत असतात, कारण की कोंडा तयार झाला ना आपले जे केसांची मुळं असतात ना त्यामुळे ढिल्ले होतात। ढिल्ला झाल्या ना मुळं का आपली केस गळती चालू होते। मग त्यामुळे आपल्याला काय करायचं माहिती का, घरगुती उपाय आणलाय मी। आणि जास्त काय आपल्याला वस्तू लागणार पण नाही आणि जास्त दिवस पण आपल्याला काय त्या वस्तूचा वापर करायचा नाही। किती दिवस वापर करायचा ना ते मी व्हिडिओच्या शेवट सांगते, आणि कसा वापर करायचा ते पण सांगते, आणि किती वेळा वापर केला पाहिजे ते पण मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या शेवट सांगते। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, अगोदर आपल्याला घरातला ना एक लिंबू घ्यायचा आहे। तर इथं मी लिंबू घेतलाय एक, तुम्ही बघू शकताय लिंबू घेतलाय आणि एक वॅसलीन घेतली। तर तुम्ही हे बघा, एक लिंबू घेतले आणि वॅसलीन घेतली, तर आपल्याला ना ह्याचा उपयोग कसा करायचा आहे ते बघायचं आहे आपल्याला। ह्या लिंबाचा आणि ह्या वॅसलीनचा उपयोग कसा करायचा आहे, किती वेळा करायचा आहे आणि किती दिवस करायचा आहे आणि कसा करायचा आहे हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे। तर चला आता आपल्या व्हिडिओला करूया सुरुवात। त्यात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे, त्या लिंबूला कट करून घ्यायचे। तुमच्या डोक्यात जर ना कोंडा जरा जास्तच असला ना तर लिंबू 2 घ्या बरं का। आणि आपल्याला पहिल्यांदा ह्याच्या बिया काढून घ्यायच्यात, कारण की ह्या बियांचा आपल्याला उपयोगच नाही काही, त्यामुळे ह्या बिया काढून साईडला फेकून द्यायच्यात। फक्त लिंबाचा रस घ्यायचा आपल्याला, त्यामुळे बिया काढून टाकायच्यात आणि लिंबाचा रस ह्याच्यात आपल्याला पिऊन घ्यायचा आहे। तर आता ह्यातनं बिया बाहेर निघल्यात ना ते आपल्याला काढून टाकायच्यात। हा जो चोथा निघतो ना लिंबाचा तो राहू द्यायचा त्याच्यात, त्याचा काही नाही होत, पण बियांचा काय उपयोग नाही म्हणून आपल्याला बिया काढून टाकायच्यात ह्यातनं। तर ह्या बिया अशा काढून फेकून द्यायच्या। आता दुसरा पण लिंबू घ्यायचा आपल्याला पिऊन। तर एका लिंबाचा रस बघा तुम्ही किती निघला इथं। तुमच्या डोक्यात जरा जास्त कोंडा असला ना तर जास्त घ्या। आणि हे आपल्याला आहे ना केसांना लावायचं नाही बरं का, नाही तर तुम्ही म्हणता कोंडा झालाय आणि केसांना लावायचं मग एवढंसं बास होणार का, तर एवढंसच बास होतंय। पण जरा तुमच्या डोक्यात जरा जास्त कोंडा असेल ना तर तुम्ही लिंबू 2 घेतले तरी चालतील। आणि आपल्याला आता घ्यायची वॅसलीन। ही 5 रुपयाची वॅसलीन कुठेही माहिती आहे भेटते तुम्हाला, किंवा आपल्या घरात तर पडूनच असते। तर एवढी वॅसलीन मी घेतली बघा इथं।
तर ही वेस्लिम आहे ना आपल्याला ह्याच्यात मिक्स करायची. तर ही वेस्लिम मिक्स होत नाही बरं का लवकर ह्याच्यात. तुम्ही बघू शकता चमच्याला चिटकली ही वेस्लिम. तर ही ह्याच्यात लगेच मिक्स होत नाही, पण ते आपल्याला मिक्स करायची ह्याच्यात. हे अशी चमच्याने जरा फेटायची. तुम्ही हे अशी फेटली ना तर लगेच मिक्स होईल, कारण की पटकन मिक्स होत नाही लिंबाने. त्यामुळे थोडीशी आपल्याला हे असं फेटून घ्यायचंय. हे बघा हे असं होतं तयार. त्याला चांगलं असं फेटायचं चमच्याने. व्यवस्थित मस्तपैकी असं ह्याला फेटून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता ह्या वेस्लिमचा कलर सगळा बदललाय. दिसतोय का तुम्हाला? हे बघा वेस्लिनचा कलर सगळा असा बदललाय. हे लवकर असं मिक्स होत नाही बरं का त्यात, पण आपल्याला मिक्स करायचंय, कारण की वेस्लिन आणि लिंबाचाच आपल्याला उपयोग होणार आहे डोक्यातला कोंडा जाण्यासाठी. त्यामुळं जरा टाईम लागू द्या, हे मिक्स करायला टाईम लागू द्या जरा, पण मिक्स करायचंच आपल्याला. तर जसं मिक्स होईल तसा वेस्लिनचा कलर बदलतोय, तुम्हाला दिसत असेल. आता टाकल्या टाकल्या वेस्लिन पांढरी शिपट दिसत होती, आणि जसं आपण मिक्स करू ना ह्याच्यात तसा ह्याचा कलर बदलत चाललाय. तर हे आपल्याला थोड्या वेळ असं फेटून घ्यायचे. 2-3 मिनटं फेटायचं ह्याला चांगलं. तर बघा चांगली मस्तपैकी आपण वेस्लिन फेटून घेतली. तर ह्याचा रस सगळा ह्याच्यात मिक्स झालाय, आणि रस मिक्स झाला ना असा आटत येतो. रस आटत आलाय आणि सगळा रस आटून गेलाय. तर आता इथं फक्त वेस्लिन राहिली, आणि वेस्लिनचा कलर आहे ना सगळा बदललाय, तुम्ही बघू शकताय. तर आपल्याला काय करायचंय, फक्त ज्या टायमिंगला आपल्याला झोपायचं असतं संध्याकाळी झोपायच्या टायमिंगला आहे ना फक्त आपल्याला ही वेस्लिन अशी घ्यायची हातात, आणि ही बरोबर अशी त्वचाला लावायची. तर हे बघा हातावर घेतल्या अशी होती ही वेस्लिन. तर ह्यात लिंबाचा रस आपण मिक्स केलेला आहे. तर ही वेस्लिन आहे ना ती आपल्याला अशी भांगोभाग लावायची, पण केसांना लावायची नाही, कारण की तुम्ही जर केसांना लावत राहिला ना तर वेस्लिनचा आकार डब्बा जरी वापरला किंवा 4 डबे जरी वापरले ना तरी सगळं कमीच पडणार आहे. म्हणून आपल्या केसांना लावायचं नाही, कारण की केसांना आपल्या कोंडा अजिबात नसतो. कोंडा असतो ते फक्त भांगोभाग इथं माथेवर असतो कोंडा. तुम्ही बघू शकता डोक्यात इथं कोंडा असतो, म्हणजे आपल्या त्वचेलाच फक्त हे लावायचे. त्वचेवर कोंडा बसलेला असतो का नाही, कोंड्याचा थर त्वचेवर बसलेला असतो. मग त्यामुळे आपल्याला ही जी वेस्लिनचं तयार केले ना आपण ती फक्त त्वचेवर मिक्स करायचे, आणि चांगलं हो का असं लावून घ्यायचं त्वचेला. तुम्हाला मी हाताला लावून दाखवते. हे असं व्यवस्थित लावून घ्यायचं. जर तुम्हाला लावायला नाही आलं तुम्ही आपल्या घरातल्या कोणत्याही बहिणीला किंवा आईला लावायला सांगू शकते. आणि हे असं ह्या प्रकारे असं त्वचेला आपल्या लावून घ्यायचंय बघा. आणि जसं लावता ना तुम्ही त्वचेला, तर आता हे एवढं लावलं ना हे असं शिल्लक राहतं. आणि ह्याचा जो वेस्लिनचा तेलकटपणा आहे ना आणि लिंबाचा रस आहे ना तो त्वचाला जिथं कोंडा आहे तिथं चिटकत राहतो. मग हे असं आपल्याला ही वेस्लिन भरपूर म्हणजे असं भरपूर जागेला लावून होती. तर हे असं ह्या प्रकारे आपल्याला डोक्यात जिथं कोंडा आहे ना तिथं फक्त असं लावत राहायचे बघा. तर तुम्हाला मी सांगितलेलं की हे कसं वापरायचं, किती टाइम लावायचं, किती दिवस लावायचं, हे मी व्हिडिओच्या शेवट सांगते. हे तुम्हाला म्हणलेलं का नाही मी. तर आता मी तुम्हाला सांगते की हे आपल्याला आहे ना हे मिश्रण 8 दिवस लावायचं आपल्या डोक्यात, आणि रोज संध्याकाळी झोपतानाच लावायचे. दिवसा लावायचं नाही. ज्या टाइमला आपण संध्याकाळी झोपत असतो ना त्या टायमिंगला संध्याकाळी झोपताना लावायचं, आणि सकाळी उठून डोकं धुवायचं. कारण की आपण संध्याकाळी झोपतो आणि सकाळी उठून बाहेर जातो, तर जी आपली माती धूळ असते, आपण बाहेर कामाला जात असतो तिथं धूळ माती असते ना ते आपल्या डोक्यात जी चिटकली ना तर हे वेस्लिन मध्ये माती मिक्स होऊन जास्त तुमचं डोकं घाण होणार आणि जास्तच कोंडा होणार. त्यामुळं फक्त संध्याकाळी झोपताना ही वेस्लिन लावायची डोक्याला, झोपताना लावायची. आणि सकाळी उठल्याच्या नंतर फक्त अर्धा शॅम्पूची पुडी वापरायची. आपल्याला तुमच्या डोक्यात जर 1 शॅम्पू लागत असल्यानंतर तुम्ही फक्त अर्धाच शॅम्पू वापरा. अर्धा शॅम्पू मगात पाणी घ्यायचं, त्यात मिक्स करायचं आणि डोकं धुवायचं. जास्त शॅम्पूचा वापर करायचा नाही, कारण की तुम्ही सगळा शॅम्पू लावताना डोक्याला, आणि जी आपली त्वचा तेलकट करण्यासाठी आपण जी डोक्यात वेस्लिन लावली ती पूर्ण तुम्ही कोरडी करता 1 शॅम्पू लावून, आणि मग काही उपयोगच होणार नाही डोक्याला आपण ही वेस्लिन लावून. कारण की आपल्या कोंडा घालवायचा तर वेस्लिन तिथं लागली पाहिजे. आणि 1 पुडीच्या ऐवजी अर्ध्या पुडीने तुम्ही सकाळी शॅम्पूने डोकं धुवा. हे फक्त 8 दिवस सलग करा, तुम्हाला कोंडा गेलेला चांगला रिझल्ट भेटल. मग मला छान कमेंट करून सांगा की तुम्हाला रिझल्ट भेटला का. तुम्ही मला लगेच कमेंट करून सांगा, पण तुम्हाला 8 दिवस डोक्याला लावावं लागेल.
आणि अर्ध्या पुढे शॅम्पू धुवावा लागेल. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.